सोलापुरात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस आढळून आले आहेत। यानंतर पोलिसांनी तात्काळ ॲक्शन घेतली असल्याचं देखील पाहावयास मिळत आहे। सध्या संपूर्ण देशात पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात संतापाचं वातावरण आहे। या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। मात्र अशा वेळी सोलापूर जिल्ह्याच्या करमाळामध्ये एकाने व्हॉट्सअपवर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं समर्थन करणारं स्टेटस ठेवलं होतं। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी करमाळात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे। करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथे हा युवक राहतो। पहलगाम घटनेच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने समाजाच्या भावना दुखावणे व चितावणीखोर कृत्य केल्याच्या आरोपाखाली करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फिर्याद दिली असून वादग्रस्त स्टेटस ठेवल्याप्रकरणी शेलगाव वांगी येथील अजहर आसिफ शेख याच्या विरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे। याबाबत तक्रारीत म्हटले आहे की मी राजूर येथे घरी असताना माझा मित्र नागेश पंडित वाळुंजकर याने मला सांगितले मोबाईलवर शेलगाव वांगी येथे हिंदू समाजाच्या भावना भडकवणारे कोणीतरी आक्षेपार्ह स्टेटस ठेवले आहे। 25 एप्रिल रोजी सकाळी 8:45 दरम्यान मोबाईलवर सदर स्टेटसचा फोटो मी नागेश वाळुंजकर यांच्याकडून मागून घेतला। त्या स्टेटसच्या फोटोची पाहणी केली असता अजहर आसिफ शेख राहणार शेलगाव वांगी याने त्याच्या मोबाईलवर व्हॉट्सअप स्टेटसला आक्षेपार्ह मजकूर ठेवून सामाजिक भावना दुखावून जातीय तेढ निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। सोशल मीडियाच्या व्हॉट्सअपवर अकाउंटवर त्याने काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनार्थ समाजात तेढ व तणाव निर्माण होईल असा मजकूर स्टेटसला ठेवून दुसऱ्या कोणत्याही वर्गाविरुद्ध चितावणी दिली। तसेच जनतेमध्ये भीती निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग केली म्हणून याविरुद्ध विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे लक्ष्मण बबन साखरे यांनी करमाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली। त्यानुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 299 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।